पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने आणलेल्या नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा भारतीय जनता युवा मोर्चानं बुधवारी निषेध केला। महिलांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसचा धिक्कार असो, नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधी पक्षांचा धिक्कार असो, फूल नहीं चिंगारी है ये भारत की नारी है, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे म्हणाले की मुख्यतः काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षांची भूमिका आजपर्यंत महिला विरोधी राहिली आहे। काँग्रेस आणि विरोधी पक्ष महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मारतात, परंतु महिलांसाठी योगदान देण्याची वेळ आली की महिला विरोधी भूमिका घेतात। हे या प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। महिलांना आरक्षण मिळवून देणाऱ्या विधेयकाचा विरोध करणं अत्यंत चुकीचं आहे। आगामी काळात देशातील जनता काँग्रेस आणि विरोधी पक्षांना याची शिक्षा नक्की देईल, असंही भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे या प्रसंगी बोलताना म्हणाले। यावेळी किरण माशाळकर यांनीही भाषणातून विरोधकांचा निषेध केला। या निषेध आंदोलनाप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे, नगरसेविका मृण्मयी गवळी, अनिल वंगारी, यतिराज होनमाने, अर्जुन मोहिते, राहुल डांगरे, विशाल बनसोडे, रोहन मराठे, ओंकार शिंदे, देवेंद्र डेरबेरे, अंबादास पामू, डोंगरेश चाबुकस्वार, नाजनीन शेख, सायरा शेख, किरण माशाळकर, ओंकार होमकर, गणेश पवार, अनिकेत प्रधाने, समर्थ लामकाने, श्रीनिवास दासरी, मयूर घुगे, राघव घनाते, लक्ष्मण सरवदे, ॲडव्होकेट सतीश कुमार मालवी, सिद्धेश्वर माळी, नरेश दासरी, लखन भोसले, कृष्णा झंवर, रोहित गोरे, अनिल वंजारी, सागर राठी, विशाल अंबलगी, विकास करके, सुमित पतंगे, मंदार मेंढापुरे, रविराज वाघमोडे, प्रदीप मोरे, आकाश मुदगल आदी उपस्थित होते। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी महिला म्हणून या विधेयकाच्या बाजूने उभं राहण्याची आवश्यकता असताना त्यांनीही या विधेयकाला विरोध करून महिलांचा विश्वासघात केला आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक महिलांनी खासदार प्रणिती शिंदे यांना मत दिलेलं आहे। अशावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी नारी शक्ती वंदन विधेयकाला विरोध करून महिलांनी दिलेल्या मतांचा अपमान केला आहे, असं भाजयुमोचे शहर अध्यक्ष विजय कुलथे या प्रसंगी म्हणाले। आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिलाच्या सक्षमीकरणासाठी म्हणून एक महिला आरक्षणाचं 33% आरक्षणाचं एक विधेयक आपल्या लोकसभेमध्ये आणलं होतं। आपण नेहमी बघत असतो की काँग्रेस महिला सक्षमीकरणाच्या खूप मोठ्या गप्पा मारत असते, पण या आरक्षणाच्या निमित्ताने काँग्रेसचा हा जो महिला विरोधी चेहरा आहे तो इथं उघड पडलेला आहे। मला काँग्रेसच्या सर्व नेत्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही कितीही महिला सक्षमीकरणाच्या मोठमोठ्या गप्पा मारल्या, कितीही मोठमोठी भाषणं केली, तर तुमच्या मनात जे काही आहे या विधेयकाच्या या आरक्षण विधेयकाच्या निमित्ताने तुमचा जो चेहरा आहे तो उघडा पडलेला आहे। आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी महिला सक्षमीकरणाचा खरा जो हा आरक्षणाचा विधेयक आणला होता, महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांना प्रतिनिधित्व देण्यासाठी हे जे विधेयक आणलं होतं त्याला विरोध करून काँग्रेसने त्यांची नीच मानसिकता ही दाखवलेली आहे। आणि विशेष दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्या सोलापूरच्या लोकप्रतिनिधी, आमच्या खासदार यांनी देखील त्या विरोधात मतदान केले। त्या स्वतः एक महिला आहेत, त्यांना समजायला पाहिजे होतं की सोलापूर शहरामध्ये लाखोंच्या संख्येने महिला आहेत, त्या महिलांनी देखील तुम्हाला मतदान केलेलं आहे। त्यांचा कुठंतरी विश्वासघात करण्याचं काम या काँग्रेस पक्षाने आणि या प्रणिती शिंदेंनी केलेलं आहे असं मला